रेती तस्करांवर जिल्हा खनिकर्म विभागाची धडक कारवाई। 2 हायवा ट्रक जप्त। चापाडा शिवारात कारवाई। विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल। पावसाळा जवळ येताच रेतीचा साठा करण्यासाठी सक्रिय झालेल्या तस्करांविरुद्ध जिल्हा खनिकर्म विभागाने मोठी कारवाई केली आहे। कळंब यवतमाळ मार्गावरील चापाडा गावाजवळ विनापरवाना रेती घेऊन जाणारे 2 हायवा ट्रक खनिकर्म विभागाने पकडले असून ही दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहे। जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री अपराजित आणि त्यांचे पथक 29 मे रोजी सकाळी 8:30 वाजता पेट्रोलिंगवर असताना ही कारवाई करण्यात आली। तपासणी दरम्यान MH40 CZ 8557 MH40 CT 0009 या 2 हायवा ट्रक मध्ये प्रत्येकी 8 ब्रास रेती मिळून आली। चालकांकडे कोणतीही रॉयल्टी किंवा अधिकृत वाहतूक पास नसल्याने पथकाने दोन्ही वाहने ताब्यात घेऊन कळंब तहसील कार्यालयात जमा केली। रेती तस्करांचे वाढते धाडस। रेती घाटांची मुदत संपत असल्याने आणि पावसाळ्यात रेतीचे भाव वाढत असल्याने तस्कर मोठ्या प्रमाणावर साठा करत आहे। राळेगाव तालुक्यातील घाटांमधून सध्या रात्रंदिवस अवैध उपसा सुरू असून भरधाव हायवा ट्रकमुळे अपघाताची भीतीही व्यक्त होत आहे। चापाडा येथील ग्राम महसूल अधिकारी श्री राजे चौधरी यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। राळेगाव यवतमाळ रस्त्यावर रेतीची अवैध वाहतूक सुरू असतानाही स्थानिक यंत्रणा सुस्त असल्याचा आरोप होत होता। मात्र जिल्हा खनिकर्म विभागाच्या या धडक कारवाईमुळे तस्करांचे धावे दणाणले आहे। यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहील असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहे। मारेगाव वार्ता जावेद शेख, कळंब, यवतमाळ।